नमस्कार मंडळी. नाताळच्या या शुभ दिनी जिंगल बेल सारखंच मधुर मंजूळ हास्य तुमच्या चेहऱ्यावर फुलवण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, नाताळचा सण म्हणजे आनंदाचा सण. या आनंदाच्या क्षणी एक खास पाहुणी तिच्या सगळ्या नातेवाईकांना घेऊन आपल्याला भेटायला आली आहे, जी आपल्यातलीच एक आहे, आई बाबांची लाडकी लेक आहे, अशी आनंदी. मंडळी, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सोनी मराठी वाहिनीवरील आनंदी हे जग सारे या मालिकेच्या संपूर्ण टीमचं. तुम्हा सगळ्यांचं आमच्या हास्य दरबारात अगदी मनापासून स्वागत. थँक्यू आनंदी आणि थँक्यू मधुरा, आमच्या कार्यक्रमाची इतकी गोड सुरुवात केल्याबद्दल थँक्यू. मी तुम्हा दोघींनाही तुमच्या कुटुंबासोबत बसण्याची विनंती करते. तारे 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 गा वाटेवरती तारे गा अंधाराला पुसून करती आनंदी हे जग सारे गा. चला तर मंडळी, बघूया सगळी टेन्शन्स विसरून मनमुराद हसण्याची आपली विश हे रथी महारथी कशी पूर्ण करतात ते सुरू करूया. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, लेखकालाही न सापडलेल्या विनोदाच्या जागा नेमक्या शोधून काढणारी नम्रता संभेराव गेली एका नव्या जागी फिरायला, जिथे तिला भेटलाय खुद्द विनोद ज्याला हसून हात जोडतो असा प्रसाद खांडेकर. बघूया तिथे काय धमाल घडतेय. My God, oh my God. Oh my God, 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 oh my. ऐको, मी आज खूप आनंदी आहे. म्हणजे आनंदी इथे आहे म्हणून सुद्धा आनंदी आहे आणि मी इथे आहे म्हणून सुद्धा आनंदी आहे. म्हणजे ऍक्च्युली काय ना, माझं स्वप्न होतं की सोलो ट्रिप करायची, म्हणून मी आज इथे आली आहे. आणि आज मी करणार आहे टार्झन जंगल पॉइंट सफारी. आय एम जस्ट वेटिंग फॉर टार्झन. ओ माय गॉड, कोण असणार आहे तो टार्झन? टार्झन, ओ माय गॉड, कम ऑन टार्झन. टार्झन, हॅलो नमस्कार आजोबा. बोला. टार्झन, आय मीन ड्रायव्हर कुठे आहे? मीच आहे ड्रायव्हर. काय? ड्रायव्हर ड्रायव्हर गाडीचा मीच आहे ड्रायव्हर. पडण पडण मीच आहे. कोण? झार्टन. टार्झन असेल आजोबा, टार्झन. अगं ते वय झालं का? हा, शब्द आठवत नाहीत आणि अक्षरांना गोंधळ घालतात. मी आता अक्षरांना स्वातंत्र्य दिलंय बाबांनो. तुमचं तुम्ही ठरवा आपापसात. पहिलं कोण जण बाहेर पडा. आपलं काय तुम्ही फिरवणार आहात खरंच मला? तुम्हीच इतके फिरते, तुम्ही काय मला फिरवणार आजोबा? दाखवणार. चला 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 बसा एक मिनिट. हा, आधी तू बसशील म्हणजे? अगं आधी मला चढव. काय मध्ये चढव आधी. इथून सुरुवात आहे तुमच्या गावात. मार धक्का मार. चढा. शुभ कर शुभ. पुश असेल आजोबा ते. सुटलेत मेले कधी पण येतात पहिले. शुभ कर शुभ. आलावर चढा. बसा. चला. रस्ता सांगशील ना? गाईड आहात ना तुम्ही? तुम्ही दाखवणार ना रस्ता? मी पहिल्यांदाच आले इथं. हिला नाही ग, हिला बोलतोय. माझ्या जीपला हिला बोलतो. ही काय सफारी चालू करायच्या आधी मी हिच्याशी गप्पा मारतो. हिच्याशी? काय ग, रस्ता दाखवशील ना? हो बोलली. हो ही बोलली. हो बोलली. हो नाही, पो केलं तिने. हो नाही चला. केलं. चला. गणपती बाप्पा मोरया.
चावी फिरवतेस काय ग? बोट फिरत नाहीत आता. मग कशाला मरायला फिरवायला आलात तुम्ही मला इथे? वाटलं होतं कोणीतरी टार्झन असेल. चावी फिरव. फिरवते. मला फिरवता चावी फिरवता येत नाही या माणसाला. फिरव एकदा फिरव. आजोबा नीट टेन्शन देऊ नका मला. जंगल विसरू नको. ठेवलं पाहिजे बाकी काय ना. बाकी राहिला कुठे? घरात. वा 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 वा. मी नारळात राहतो. नारळ झोपतो तिकडे. जरा हे पकडतं का हे गोलवाला? काय जरा माहिती ह्याची वेळ झाली आहे. कशाची? छाक प्यायची वेळ झाली आहे. कशाची? अगं ते नाही काय आपण दुधात पाणी घालून पितो. आजोबा एक तर ते तुम्ही छास म्हणा किंवा मग ताक म्हणा. छाक नाही म्हणत. ताक आणि छाक काय पोटात गेलं की एकदम झक वाटत. तुम्ही कॉन्सन्ट्रेट. काय ग आवडला काय? हो बोलली. हे पकड तुला ताक प्यायचं. तू विसरून गेलो ताक प्यायचं. आजोबा मला येत नाही गाडी चालवता. काय नाही सरळ रस्ता आहे. गाडी इथेच थांबणार आहे. काय नाही. काय करताय आजोबा? ताक असतं ना ताक. हा ठीक आहे. ते तर ना हे काय करताय तुम्ही? म्हटलं टिश्यू काय असतं माहिती? ताक ना शरीराला चांगलं आहे. हा ठीक आहे. ताकाचं कसं असतं माहितीये? ताकात कॅलरीज नसतात. पाणी ना ते मग वजन वाढत नाही. आणि ताकामुळे कशी ऊर्जा वाढते आणि ताकामुळे ना उत्साह वाढतो. ताकाबद्दल ऐकायला तुम्हाला इथे नाही बोलवलंय. मला की नाही जंगल सफारी करायची आजोबा. चला ताकाचं बोलत राहिलो आहे. अरे देवा अगं ताकाच्या नात्यात एक पॉइंट गेला मागे. काय सांगता? कुठला पॉइंट गेला? मरू ते मी बघितलंय. जाऊया पुढे आता. कुठला पॉइंट होता तो? अगं ते काहीतरी आता एक सुळका आहे त्याच्यावर एक काहीतरी असं झाड एकच असतं आणि खालती नाही लय फालतू आहे. हा ते मला घेऊन चला गाडीवर. घाणेरड आहे ते. काय नाही घाणेरड नाही मला बघायचं आजोबा. चला. कंटाळा. काल पण तेच बघितलं आज पण तेच बघायचं. कंटाळा. तुम्ही गाईड आहात ना आजोबा. तुम्ही फिरवणार ना मला. मग माझं ऐका ना प्लीज. आपण पुढचे बघूया. पुढे जाऊया. काय माणूस आहे आरशी. पुढे आहे चांगलं आहे. पुढे कुठे नेता आता जीप तुम्ही? आला पॉइंट. आला कुठला पॉइंट आला? आला खाली तर उत्तर. कुठला पॉइंट आला आजोबा? अगं बाई उतरा. नाटकं तुझी म्हाताऱ्याची. उतर. काय करताय असं? कुठला पॉइंट आहे आजोबा? हे हाय काहीतरी फालतू आहे. फालतू हाय का काहीतरी ते नाही काय. आजोबा जरा एक्साइटमेंट ठेवा ना. असं काय करतं? मी खूप खुश होते आले तेव्हा. काय पॉइंट आहे हा? हे मी पाहिलं का? जाऊ दे मरू. आजोबा तुम्ही पाहिलाय मी नाही पाहिलाय हा पॉइंट. अगं काय नाही इथून ना आपण असं हे हाक मारले की समोरून दोघं तिघं परत हाक मारतात असं काहीतरी हाय घाणेरडं ते. एको पॉइंट. हा एको पॉइंट. मला बघायचं. अगं काय नसतं का असं. मी बघ आता जोरात हाक मारतोय बघ असं. अट्टाला करताय. कसा आवाज येईल तोंडातला? असं म्हणल्यावर काय आवाज येणार आहे? असं मोठ्याने ओरडावं लागतं ते. असं आवाज काढून जोरात आवाज काढून जोरात. हा चिडवता काय रे म्हाताऱ्याला? हरामखोर. तू हरामखोर. नालायक. कुत्र्या. एक मिनिट थांबा. कोणी काही शिव्या देत नाहीये. अहो तुमचाच आवाज तुम्हाला ऐकू येतो. एको पॉइंटवर आहोत ना आपण. असं आहे का? तरी म्हटलं एवढी कोणाची चरबी मला नडतोय.
मी प्रसादला हाक मारते, बघूया काय ऐकू येतोय. प्रसाद! गौरव 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 गौरव. आजोबा, प्रसाद अशी हाक मारल्यानंतर गौरव असा ऐकू येतोय. त्या गौरवला काय माहित, प्रसादच्या हृदयातली त्याची जागा. खोट. प्रसाद अशी हाक मारल्यानंतर गौरव ऐकू येतो ना, म्हणजे गौरवला हाक मारल्यानंतर प्रसादच यायला हवं. तसंच येणार. मी ट्राय करते. बघ. गौरव! अपमान. कसलं करेक्ट आलं आजोबा, हे काय मस्त ऐकू आलं. वा वा वा. नाही पण मग प्रसादचा हाक मारल्यानंतर गौरव कसं काय ऐकू येतं? प्रसाद नावात काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही ना, हे प्रसाद नावात टॅलेंट आहे, सांगितला. प्रॉब्लेम कसा? अफवा आहे, अफवा आहे. ती अफवा आहे आणि ती ज्याने पसरवली ना त्याला आता हाक मारते, बघूया काय ऐकू येते. प्रसाद! ओक. अरे अरे हा ऐकू थांबत नाहीये. अरे बोल, आमचं स्किट पुढे सरकणार नाही. बघा बघ कसा ऐकू, लगेच थांबला. स्किट वाचवलं, पुढे घेऊन वा आजोबा, वाव, कसं वाटलं पॉइंट? सॉलिड आहे. म्हणजे तुम्ही या एको पॉइंट वर पार्टीच्या पॉइंट वर आणून ठेवलत ना स्किट. हे इतकं मस्त केलं तुम्ही. वा, थँक्यू थँक्यू. आता घरी जायचं. घरी कुठे? मला पुढच्या पॉइंटला जायचंय. काय नाही ग पुढे, सगळं कंटाळवाण. असं कसं कंटाळला आजोबा? नका ना, मला सांगा ना. जाऊया परत, मरू दे. अहो आजोबा, 6 वाजायला आले आता. बघा ना तुम्ही. मला सनसेट पॉइंट बघायचं. चला. कुठला? सनसेट पॉइंट बघायचा. नको ग नको. आई शपथ, रोज आपला तोच सूर्य खाली जातो, आपण बघत बसायचं. त्याला कामधंदे नाही, आपल्या कामधंदे नको. ते नको आजोबा, नका ना. बोरिंग आहे, नको. चला ना, 6:15 वाजता जाईल. हो, किती वाजलं? 6 वाजलं. हो, 6 अरे देवा, माझ्या डोळ्यात हे टाकायची वेळ झाली. ड्रॉप मग ड्रॉप टाकून दे आधी. कोण? तू. मी काय ड्रॉप टाकायला आली इकडे? अगं माझा अंदाज चुकतो. काय तो माझा हात थरथरतात ना, तो डोळ्यात टाकायला जातो, ड्रॉप बेंबीत जातो. हे तुम्ही अति सांगताय. म्हणजे एवढा अंदाज नाही चुकू शकत तुम्ही. याला बेंबी बोलता का? हे असं टाकताना फार पडतं इथे जाऊ शकतो. नाही, तो ड्रॉप तो पडतो खाली, बेंबी झेलते त्याला. ऐका ना, खूप टाइमपास झालाय, मला प्लीज सनसेट बघायचं. नाही मध्ये ड्रॉप टाकून दे, आपण बसा बसा, टाकते ड्रॉप. टाकून बसा. हा, चढा चढा. काय म्हाताऱ्याची कटकट आहे यार. कधी नव्हे ती आली जंगल सफारीला. हा हा, वर बघा आता. चला. हा, वर बघा. सीट कधी काढली? ओव्हर ऍक्टिंग करतायत. अगं चष्मा तर काढ. सॉरी. हा हा हा, झालं. चला. चला चला. हा हा, चला चला चला. सनसेट बघायचं. कसले आवाज काढताय आजोबा? बरं वाटतं. कसले काय बरं वाटतंय? चला ना. नको ते आवाज काढताय. चला, मला सनसेट पण बघायचं. नाही, डॉक्टर बोलला ड्रॉप टाकल्यानंतर 20 मिनिटं डोळे बंदच ठेवा. शपथ, मला सनसेट माझा. मग अगं मरू दे सनसेट. समोर संग्राम सेठ बसले, त्यांची माहिती सांगतो तुला. संग्राम सेठ जे आहेत ना, खड्ड्यात गेले तुमचे. संग्राम सेठ सगळेच खड्ड्यात गेले. मला नाही करायचं जंगल सफारी. म्हातारा नुसता ना इरिटेट करतो. आला पण मला नाही बघायचं. वा 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 वा. तुमची ही जंगल सफर आमच्यासाठी परिपूर्ण अशी हास्य सफर ठरली. क्या बात है, फार मज्जा आली. बघा हास्य रसिक कशी दाद देत आहेत. सई, असा ॲटिट्यूड किंवा असा पॉइंट ऑफ व्ह्यूनी सफारी मी पहिल्यांदा बघितली. कंटाळा आलाय, नको तेच काय बघायचं. फारच भारी.
ते गाडी स्टार्ट करायचा आवाज कोण काढत होतं? ओमकार. वाव. आम्ही इथून मी तुमच्या दोघांकडे बघत होते की कोण नक्की काढतंय आणि ते होय नाही ते कोण करत होतं? तोच करत होता. ओमकारच. वाव. अशा प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन या स्किटमध्ये इज अप्रिशिएटेड. मला खूपच आवडली कॉन्सेप्ट आणि सादरीकरण पण उत्तम होतं. आणि हे जे काही आजोबा होते झिरो उत्साह असलेले, त्यांचा उत्साह जरी झिरो असला तरी ते लायकेबल होते. ही त्यांची क्वालिटी आहे. आणि नमा, तू आज तुझ्याकडून लक्ष हटत नव्हतं माझं खरं सांगायचं तर. खूप गोड दिसतेस. आणि आज एक्स्ट्रा खुश आहे मी, कारण मी एका व्यक्तीची फॅन आहे आणि ती व्यक्ती आज इथे आली आहे. तिचं नाव आहे राधा. तू खूप गोड आहेस आणि तू खूप गोड काम करतेस आणि मी आज खूप खुश आहे की तू इकडे आली आहेस. मस्त. वडलंच भावा. बघूया लवकरच पार्टी देतो असं म्हणणारे प्रसाद ओक काय म्हणतात? प्रसाद दादा. चांगला होता विषय आणि तो पंच सुद्धा. प्रसाद, नम्रता, तुमचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर कायम असं वाटतं की थोडा आणखी हवा. आज तुझा गाईड जरी असला जुना तरी तुझा वीग मात्र आहे नवा. विचारूया आस्ताद, तू आता हल्ली जितक्या वेळा शूटिंगला जात नाही तितक्या वेळा आमच्या इकडे येतोस. कसा वाटला हा परफॉर्मन्स बघून? दरवेळी नाविन्याने तेवढीच एनर्जी आणणं आणि दरवेळी इतक्या कमी वेळात इतका मोठा विषय मांडणं, यासाठी तुम्हा सगळ्यांना हॅट्स ऑफ. काय एनर्जी लेवल असते यार तुमची. फारच धमाल. म्हणजे हे लिखाणापासून फारच रंगलं. फक्त ते मधले इंटरनल तुमचे काय पंच होते ते पार्टीचं, ते आम्हाला जरा समजावं ना प्लीज. मी सांगते. हिरकणीला 51 दिवस झाले तरी हा पार्टी देत नाही आणि सगळ्यांनी इथे हिरकणी पाहिलाय आणि हा टोलवा टोलवी करतोय. पुढच्या स्किटमध्ये आम्हाला पण माईक्स देऊन ठेवा. काय संबंध नसताना पार्टी म्हणून आम्ही काय टेन्शन नाही आपल्याला. पंच रिपीट करूया. ही टीम वाढतीये इकडची. नाही पण खरंच मजा आली. थँक्यू फॉर दिस एंटरटेनमेंट. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, विनोदाच्या वर्गात धुमाकूळ घालणाऱ्या अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे या द्वाड पोरांना प्रेमाचा संदेश देण्यासाठी आपला श्याम राजपूत खास खानदेशी सांताक्लॉज बनून आलाय. बघूया हा सांताक्लॉज आपल्याला किती हसवतोय ते. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. आला सांता क्लॉज डायरेक्ट फ्रॉम धुळे. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. आला सांता क्लॉज डायरेक्ट फ्रॉम धुळे. हो धुळ्याहून आलोय बा मी. सांता क्लॉज आहे. हो म्हणा. बापरे, हे कोण पिल्लू शे? इथं आनंदी आहे. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. आला सांता क्लॉज डायरेक्ट फ्रॉम धुळे. हे घे तुझ्यासाठी. हे घे. अगं आनंदी, तुझ्यामुळे हे जग आनंदी आहे सारे. एवढे भारी भारी कलाकार आलेत बुवा. तुम्हा सगळ्यांना ख्रिसमसच्या गैर शुभेच्छा बुवा. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. आला सांता क्लॉज डायरेक्ट फ्रॉम धुळे. अरे बापरे, इकडे पण एक छोटी पोरगी आहे ना. अरे सही. वा 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 वा. तुझ्यासाठी पण गिफ्ट आहे बुवा. 1 मिनिट. हे घे. वेलकम. आणि हे जे गिफ्ट आहे ना, तुझ्यातल्या छोट्या मस्तीखोर पोरीसाठी बरं आहे. आणि तुझ्यातली जी मोठी पोरगी आहे तिला जर गिफ्ट पाहिजे असेल तर पॅकअप झाल्यानंतर मी परत श्यामू होईन. तर तू मला कॉल कर बुवा. ते जे गिफ्ट आहे ना त्याच्यात माझा नंबर ठेवले. प्रसाद दादा, तुम्हाला पण गिफ्ट देणार होतो मी. बरं. पण काय आता तुम्ही हिरकणीची पार्टी देणारच आहे. तुम्ही पार्टी दिली की तिथे मी तुम्हाला रिटर्न गिफ्ट देऊन टाकेल. हा लगेच. एक कदम आप आ गए हो, एक कदम हम आगे आएंगे. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. आला सांता क्लॉज डायरेक्ट फ्रॉम धुळे. पण मला नाही गिफ्ट. अगं तुझ्या जीवाला काही लाज आहे का ग?
1 करोड पर डे ना तुझ्या आणि 500-600 रुपये पर डे घेणाऱ्या माणसाकडून तू मागतोय गिफ्ट. मला माहिती आहे काहीतरी मागणार आहे भाऊ तू, म्हणून मी तुझ्यासाठी गिफ्ट नाही रिटर्न गिफ्ट आणलेलं आहे. 1 मिनिट घे ना. मुद्दाम त्याला रॅप नाही केलं, नाही तर पंच झाला नसता तो. एन्जॉय. प्रसाद दादा, सई मॅडम, मी काही सांता क्लॉज नाही आहे, मी शिक्षक आहे. तो जुना काय आमचे ट्रस्टी आहेत ना जमदाडे साहेब, त्यांचे 2 पोर आहेत, अरुण आणि पंढरी. त्यांनी घरी गैरा धिंगाणा घातला, आम्हाला सांता क्लॉज पाहिजे, आम्हाला सांता क्लॉज पाहिजे. आता त्यांना काय सांगता, म्हणून त्या जमदाडे साहेबांनी मला कॉल केला. म्हणाले क्रिसमसच्या रात्री तू सांता क्लॉज बनून ये आणि या मना दोन्ही पोरसले क्रिसमसची गोष्ट सांग बुवा. म्हणून मी इथे आलो. आता ते संस्था चालक आहे, त्यांची गोष्ट कुठे टाळा आपण. अरे झोपेलेत का बॉय? अरे वा 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 वा, यांनी तर मोजे पण बाहेर काढून ठेवलेत. यांच्या मोज्यात चॉकलेट टाकतो. अरे बापरे, अरे बापरे, गैरा गंध पटक वाचून राहिला यांच्या मोज्याला. तर मरेल उंदीरच्या तरी वालबरा असेल बा. याच्यात चॉकलेट टाकतो मी. गुच्च पटणार रे. अरे मी का चोर दिसतो का रे तुम्हाला? चोर दिसतो? माझी चड्डी का चोरत होता तू? चड्डी? हा, ही काय माझी पायाची चड्डी तू चोरत होता? ही पायाची चड्डी? हा, माझी पायाची चड्डी आहे. नाही वचरे, ही माझ्या पायाची चड्डी. नाही, माझी पायाची चड्डी आहे. माझ्या पायाची चड्डी. अरे गुच्च पटा रे. जावई नाही तवा चड्डीवरून भांडणं करता रे तुम्ही. दलिंदर कथा ना. आणि मुळात ही पायाची चड्डी नाही आहे, पायमोजा आहे तो. याला पायमोजा बोलतात? मग हाताच्या चड्डीला काय म्हणतात? हातमोजा. पायाच्या चड्डीला पायमोजा म्हणतात, हाताच्या चड्डीला हातमोजा म्हणतात. मग या चड्डीला काय म्हणतात? अरे सोपं आहे, मी सांगू. तू नको बोलू, तू काहीच नको बोलू. हाताच्या चड्डीला हातमोजा, पायाच्या चड्डीला पायमोजा, या चड्डीला नुसती चड्डी म्हणतात. हा, नुसती चड्डी. आणि ते डोक्यात घालतात त्याला काय म्हणतात? डोक्याची चड्डीला काय म्हणतात? त्याला टोपी म्हणतात. त्याला टोपी बोलतात. हा, तू नको तिथे नको डोकं घालत जाऊ. देवाने तुला काय अक्कल बिक्कल काही दिली आहे का नाही रे? अरे काय फालतू करी चालले? चातला आमच्याच घरात घुसून तू आम्हाला बोलतो चातलं कोण आहे रे तू? यारण्या, मला वाटतं ना हा भंगारवाला आहे. ते बघ, त्याने आता झोळी पण घेतली, त्याचं ते गोंडपाट असतं ना ते पण घेतात. ते बघ. नाही, ऍक्च्युली तू पोस्टमन आहे. पोस्टमन? पोस्टमन तुझ्या धल्ल्याने बघितला का कधी लाल कपड्यात येताना? अरे मी सांता क्लॉज आहे, सांता क्लॉज. हा सांता क्लॉज आहे. सांता क्लॉज मला सांग मला, तू सांता क्लॉज ईस्ट आहे का सांता क्लॉज वेस्ट आहे? तुझ्या वाकोला सुजाडला पाहिजे. हे काय दाखवतोय रे? काय दाखवतोय रे तू? दाखवलं दाखवतो तू दलिंदर कथा ना. अरे सांता क्लॉज, क्रिसमस, नाताळ. नाताळ आहे ते. म्हणा बापरे. अरे काय माले मारी टाकतास का रे तुम्ही? कशाला मारलं रे मला? अरे ते बोलतात नाही काय, नातालाच्या माती हानू काठी. अरे ते दलिंदर नको मारू ना रे. ते ना नाताळाच्या माती अनुकाठी नाहीये, नाठाडाच्या माती आहे. का रे, तुला फक्त मेंढा एवढा एकच प्राणी माहिती. पायातली चड्डी म्हणतो तू पायातल्या मोजाला. आणि सुविचार बरं माहिती आहे रे तुला? आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलेच हे सगळे सुविचार. अरे गुरुजी तुम्हाला चांगलं शिकवतात. तुम्हाला जो अर्थ काढायचा तोच अर्थ काढतात. तुमचे ना सही सारखं झालेलं आहे. कसं म्हणजे एखादा निरागस विनोद जरी केला तरी तिला जो अर्थ काढायचा ती तोच काढ. अरे दलिंदरे सोन, तुमच्यामुळे आणि तिच्यामुळे वाक्यात क्रियापद टाकायची भीती वाटायला लागली. एकदम भीती.
असं असं आपण कुठे होतो बा? हा क्रिसमस क्रिसमस. मी विचारलेल्या प्रश्नांची जर तुम्ही बरोबर उत्तरं दिली तर माझ्या घसोड्यात चॉकलेट आहेत ते मी तुम्हाला देईन. चॉकलेट 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 कुठे कुठे आहेत? माझ्या घसोड्यात त्याच्यात चॉकलेट आहेत ना ते मी तुम्हाला देईन. तुम्हाला पाहिजे की नाही? चॉकलेट 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 चॉकलेट. पंढरी तू आहे ना क्रिसमसचं स्पेलिंग सांग बा. काय काय काय? सांताक्लॉज. हा मी होळीचं स्पेलिंग सांगू? एचोली. पर्यंत मारली पाहिजे तुझी चड्डी. दलिंदर कथाना तू रे ओ मेंढा. क्रिसमसचं स्पेलिंग सांग. ZQPUTCNY. झेड. अरे तू सीच्या ऐवजी के पासून जरी चालू केला असतं ना तुला पैकीच्या पैकी गुण दिले असते मी. झेड पासून चालू करतो स्पेलिंग. दलिंदर वाय झेड कथाना. ए आनंदी आनंदी तू सांग बरं क्रिसमसचं स्पेलिंग. CHRISTMAS. काढा झालं बाई. हे बोला शिक तिच्याकडून काहीतरी. आता तू आहे ना मला इंग्लिश मधल्या 5 ओळी म्हणून दाखव. सोप्या असतील तरी चालतील बा. ये इकडे मध्ये मध्ये करायचे करून घे. माय एनिमल माय फेवरेट एनिमल मेंढा. हा आय लव मेंढा. मेंढा कम. मेंढी कम. मेंढा मेंढी कम कम. देन छोटा मेंढा कम. हे शेवटचे काय होतं रे? तो छोटा आहे ना त्याच्यामुळे त्याला करता येत नाही म्हणून. अरे 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 सगळीकडे तू तूच केलं. आणि मेंढ्याला आहे ना इंग्लिश मध्ये शिप म्हणतात ना रे. हा मग मग होळीला काय म्हणतात सांताक्लॉज? तिला पण शिपच म्हणतात. मग आपण जेवणानंतर जे खातो त्याला काय म्हणतात? बडीशेप. मोठी मेंढी. हे कुठलं वेगळं जागे रे तुमच्या? कोणी शिकाडलं रे तुम्हाला? हे आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकाडलं. अरे गुरुजींनी तुम्हाला चांगलं शिकाडलंय हे तुम्ही काहीतरी भलता सांगताय. खरं तर सांताक्लॉज आमच्या गुरुजींना काही येत नाही. आम्हीच त्यांना शिकवतो. आमचे गुरुजींना 1 नंबरचे ढ आहेत. गुरुजी ढ तुमचे? ढ का तुमचे गुरुजी? अरे तुम्ही आमच्या एकदम गुरुजींसारखेच दिसता. गुरुजींसारखा दिसत नाही मी गुरुजीच आहे. मग तर ओळखून आलं रे. नाही का? हे आपले गुरुजी. गुरुजीने सॅल्यूट मारी. 2 पाव गुरुजीला सॅल्यूट मारू गुरुजीला. गुरुजीची गाडी फाट्यावर गुरुजीला मारू. सॅल्यूट सॅल्यूट सॅल्यूट. वा वा वा. हा खानदेशी सांताक्लॉज मला फार आवडला. बडीशेपचा अर्थ पण कमाल होता. सई. जेव्हा तुम्ही दोघे लहान मुलं बनता तेव्हा नेहमीच मजा येते. पण आज गुरुजींचा गेटअप विशेष होता. गुरुजी सांताक्लॉज बनून आले. त्यांनी मला गिफ्ट दिलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. मला ही कॉन्सेप्ट तुमची कायमच आवडते. म्हणजे ही 3 कॅरेक्टर्स आली की मी खुश असते. त्यामुळे आजही मी खुश आहे. आणि ती छोटी बेबी मेंढी खूप आवडली. फारच गोड होती ती. मजा आली. वा वा. प्रसादा. चॉकलेट म्हणणारा सांताक्लॉज आणि वसाड्या म्हणणारा लहान मुलगा आणि चंपी अशा नावाची ज्याची मैत्रीण असा एक लहान मुलगा. एक अत्यंत अशी वियर्ड कॅरेक्टर्स आहेत जी मला भयंकर आवडतात. तुम्ही कॅरेक्टर्स जी कॅरी करताना त्याला त्या कन्व्हिक्शनला सलाम आहे माझा. क्या बात आहे. वा वा. मी आनंदीला काहीतरी विचारू इच्छिते. आनंदी, जर सांताक्लॉजनं तुला मोदक खायला दिले भरपूर, खाशील का ग? नाही. का बरं? एवढ्या प्रेमाने देणारा सांताक्लॉज का नाही खाणार? कारण की मी खूपच आधी मोदक खाल्लेत. कधी खाल्ले? आता माझी इच्छाच नाही होत. कधी खाल्ले? माझ्या प्रमोदच्या वेळेला. किती खाल्ले मोदक? आणि नंतरच्या सीनला पण.
किती खाल्ले असतील मोदक असे? 10-12. 10-12 खाल्लेस की आणखी जास्त खाल्लेस? नाही. 10-12 खाल्लेस? हो. प्रोमोच्या वेळेस जेव्हा शूटिंग चालू होतं तेव्हा तिने एक संध असे 10-12 मोदक एका शॉटसाठी म्हणजे ओके टेकसाठी खाल्ले. वा आनंदी, जमलं तुला. एकदा आनंदीसाठी जोरदार टाळ्या. मंडळी, जर अभिनेत्याची ऑडिशन चांगली झाली तरच त्याला चांगली भूमिका मिळते. बघूया आत्ता इथे येणाऱ्या अभिनेत्याची ऑडिशन कशी होतीये ते. तुमच्यासमोर येत आहेत सटल रिॲक्शन्सनी बंपर पंचेस काढणारा अंशुमन विचारे, सहज सुंदर विनोद वीरांगना चेतना भट आणि विनोदाचं खणखणीत नाणं निखिल बने. बने, हा किती ऑडिशन उरल्यात यार अजून? मॅडम बाहेर लाईन लागले, खूप जण आलेत मॅडम. बरीच जण आहे मग मॅडम. बरी आहेत का पण? का या गौरव मोरे कॅटेगरीची? नाही ना मॅडम, त्या तेवढे भारी आहेत ना, एकदम कमाल आहेत, एकदम कमाल. पटकन बोलो. बोलो मॅडम. ये चले नेक्स्ट ये. नमस्कार मॅडम, मी अंशुमन चिटुकले. या या या. बने, काय मॅडम कसं वाटतंय? चेहऱ्याकडे बघून वाटत नाही रोमॅन्टिक रोल करेल. नाही नाही, मी करेन, मला आहे सवय. नक्की ना सर? नक्की. बघा म्हणजे आपला हिरो खूप रोमॅन्टिक आहे. रोमॅन्टिक हिरोचा रोल आहे. मी सॉलिड रोमॅन्टिक. तिकडे लांब व्हा. नाही म्हणजे मी केले. आता नाही, तुम्ही हिरोचा रोल करताय रोमॅन्टिक. ओके चलो सुरू करूया. येस. बने रेडी? ऍक्च्युली तुम्ही ओळखलं नाही, आपण भेटलो या आधी. हो हो. ऑडिशन घेणाऱ्या मुलीशी फ्लर्टिंग? नाही नाही नाही, तसं काही नाही. ऍक्च्युली मागे एकदा ऑडिशन आम्ही दोघं एकत्र होतो मॅडम. यांना काढलं होतं, रडत रडत घरी गेलो होतो. नाही नाही, म्हणजे आधी मी ऍक्टिंग करत होते पण आता मी अशी फालतूगिरी सोडून दिली. नाव आय शिफ्टेड माय सेल्फ इन डिरेक्शन टीम, यू नो. या चलो रेडी? ओके बने रेडी? हो रेडी मॅडम. ओके रोल. रोलिंग. एक मिनिट सर, मी तुम्हाला आधी सीन समजवते. काय करा तुम्ही असं अज्युम करा की मी तुमची हिरोईन आहे आता. ओके माहिती नाही, मागच्या ऑडिशनला आपण दोघंच होतो त्यावेळेला. जाऊ दे ना, कशाला आता ते. आता मी कोण आहे इथे? असिस्टंट डिरेक्टर आहे. मी तुम्हाला सीन समजव. एक काम करा, तुम्ही एंट्री करा, मी तुमची हिरोईन असं समजा. ओके ओके. आणि मग तुमचे सगळे डायलॉग घ्या. तिकडे नंबर आणि प्रोफाईल देऊ सगळं माझं. ओके ओके ग्रेट, द्या, देऊन ठेवा. रेडी रोल. नमस्कार, मी अंशुमन चिटुकले आणि माझा मोबाईल नंबर आहे 5432134571 आणि माझा प्रोफाईल आहे. हा मॅडम. रेडी सर? रेडी करूया आपण? हो मॅडम. ओके चलो, मी तुम्हाला एक म्हणजे रिहर्सलसाठी फीलसाठी तुम्हाला लक्षात ठेवा सर, रोमॅन्टिक हिरो आहे, फील आला पाहिजे चेहऱ्यावर, असे तरल भाव ठेवा सर. ओके चलो, तुम्ही तिकडनं एंट्री करा. ओके रोल. रोलिंग. ऍक्शन. मालू, मालती, तन्मय, मालती, तुझ्या केसांमध्ये असं मला हरवून जावंसं वाटतंय. एक मिनिट सर, थोडं रोमॅन्टिक फील करा सर. मी तुमच्यासाठी इथे उभी आहे ना समोर. फील करा. हा रेडी रोल. रोलिंग. ऍक्शन. सुरू करा ना सर. तुम्ही शिंकलात, मला वाटतं ऍक्शन म्हणाला तुम्ही. मी ऍक्शन म्हणाले ऍक्च्युली, तेव्हा शिंकाली असं झालं, तुम्हाला वाटलं ऍक्शन म्हणाले मी. सुरू करा. तर टाइमपास चालला सगळा. रेडी. मालू, 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 मला तुझ्या केसामध्ये हरवून जावंसं वाटतंय. तुझ्या डोळ्यांना काजळ व्हावं असं वाटतंय. असं वाटतं तुझ्या ओठांची लिपस्टिक व्हावी. असं वाटतं की ओठांची लिपस्टिक व्हावी, जेणेकरून सतत तुझ्या ओठांचा स्पर्श मला मिळेल. तुला कुशीत घ्यावं असं वाटतंय. खरं म्हणजे तुझा मखमली स्पर्श, तुझा मखमली स्पर्श, तुझं हे गरम श्वास, जणू काही हाच आहे माझ्या आयुष्याचा त्या. ओके ना? सॉरी काय मला सर्दी झाली ना खूप. मला ते एकदा सर्दी झाली ना माझी बरी होत नाही सर. तुम्ही थांबू नका माझ्यासाठी. ऑडिशन तुमची आहे सर. नाही पण मी तुम्हाला फक्त डिस्टर्ब होतं मला, ते मग करता येत. रोमॅन्टिक भाव फील करा ना सर. मी तुमच्यासाठी फाप आवाज येतो, मला जमत नाही त्याच्यामुळे. होईल सर, जमेल तुम्हाला, जमेल. तुम्ही करू शकता सर. ओके ऐका ना, तुम्ही बसा, मी करतो. नाही ते काम करा, तुम्ही बसा. मी तुम्हाला रिहर्सल. नको माझं फील नको प्लीज. मी सगळं दाखवतो, सगळं रोमॅन्टिक फील दाखवतो प्लीज. हा ते काम करा. हो करेन, नाही यांना नको त्यापेक्षा ह्याना द्या ना तुम्ही. नाही सर, मी ऍक्टर नाहीये. मी असा फालतूपणा कधीच नाही करत. मी चांगला करतो. नक्की सर. कम्फर्ट करतो. ठीक आहे.
ओके रोमॅन्टिक सर फील आम्ही करतो, फक्त तुम्ही शांत बसा. काय एकदाच काय ते करून घ्या, मग नाही जमत सर्दी झाली आहे. आहे, फक्त तुम्हाला 25 सर्दी- सेकंद. येस ओके. येस येस हा येस. मालती मालती, मला तुझ्या केसांमध्ये हरवून जावंसं वाटतंय. मला तुझ्या डोळ्यांमध्ये काजळ बने व्हावं. यार चहा सांग यार. मॅडम हा सांगतो. बने जाम डोकं दुखते आणि आलं वगैरे घालायला सांग प्लीज. हो, मॅडम, मी सांगतो. हलती गवती चहा टाकायला सांग please. सांगतो मॅडम सांगतो. मालती, तुझ्या केसांमध्ये हरवून जावंसं वाटतंय. असं ए दत्तो, 2 कप चहा एकदम कडक, लक्षात ठेव कडक. हा काय फालतूगिरी चालू कधीपासून मला कॉन्सन्ट्रेशन करता येत एक मिनिट नाही सर तू चहा काय यार बने, ते एक माणूस इथे ऑडिशन देतोय आणि तू काय चहा वगैरे. मला 25 सेकंद द्या. मॅडम, आपला इथे ऑफिस दुसऱ्या मजल्यावर आहे, टपरी तिकडे खाली आहे. मी जर इथून बोलो 2 कप चहा, त्याला ऐकायला जाईल का मॅडम? मला इथून ओरडावं लागेल ना मॅडम, साधं लॉजिक आहे. समज ना यार ऑडिशन. सॉरी सर, तुम्ही करा. 25 सेकंद माझं होतंय सगळं, ते काय सगळं डिस्टर्बन्स चाललंय, त्यामुळे नाही, मला दुसरीकडे पण ऑडिशनला जायचं हा ओके रेडी रेडी आहे. रोल रोलिंग ऍक्शन. मालती मालती, मला तुझ्या केसांमध्ये हरवून जावंसं वाटतंय. 1 मिनिट सर, तुम्ही चहा घेणार आहात? अरे नकोय मला चहा, नकोय ना यार, नको ना मला चहा. मला एक वाक्य बोलून देत नाही यार. अशी विसरलो मी विचारायला. ते कसं वाटतं आम्ही पितो तुम्ही बघताय. अरे पण नकोय खरं, तुम्ही मला फक्त ऑडिशन जाऊ दे ना मला. सांगतो मॅडम, मी आपल्या इथे आले सर, सांगतोय. हे दत्तो, अजून एक गाणं एक्स्ट्रा. हा सगळं झालं, फक्त 45 सेकंद द्या, फक्त 45 सेकंद. सॉरी माय फॉल्ट, मला सर्दी झाली म्हणून. तुम्ही करा सर, सुरू करा. हा रेडी रोल रोलिंग ऍक्शन. मालती मला तुझ्या केसांमध्ये हरवून जावंसं वाटतंय. खरं तर तुझ्या डोळ्यांमधलं काजळ व्हावंसं वाटतंय. काजळ व्हावंसं वाटतंय. हॅलो, जेणेकरून तुझ्या ओठांची लिपस्टिक व्हावंसं वाटतंय. मला तुझा मखमली स्पर्श घ्यावासा वाटतोय. कुशीत घ्यावासा वाटतंय. जेणेकरून मी तुला नच करायचं वाटतंय. श्वास माझा द्या. अच्छा चिडून करताय सर. रोमॅन्टिक फील आहे आपला, रोमॅन्टिक हिरो. तुमच्या रोमांस पुढे माझा रोमांस फिका पडत चाललाय सगळ्यांना. सॉरी सर, सॉरी ऐकू. मला कायच करते. जानू नंतर फोन करते. बाय बाय बाय. ओके सॉरी सर, सॉरी. आता सुरू करा. आता कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, मी सांगते. सलग घ्या, पण मध्ये मध्ये प्लीज थांबू नका सर. तुमचा वेळ चाललाय, आमचा वेळ चाललाय. प्लीज हा सलग घ्या. मी थांबवतो, तुम्ही थांबवत. रेडी रोल रोलिंग ऍक्शन. मालती, मला तुझ्या केसांमध्ये हरवून जावंसं वाटतंय. तुझ्या डोळ्यांमधलं काजळ व्हावंसं वाटते. जावीरत सतत तुझ्या सोबत असतं. मला तुझ्या ओठांची लिपस्टिक व्हावंसं वाटतंय, कारण तुझ्या ओठांना सर्वात जास्त तिचा सहवास लाभतो. मालती, मला तुला कुशीत घ्यावंसं वाटतंय. मालती मला नको का, मला नको आहे. घ्या ना सर. सांगितलंय सर, आता घ्या. घ्या सर, बरं वाटेल तुम्हाला. 2 मिनिटं थांबा, रेस्ट करा. आपण चहा वगैरे घेऊन मग करू सुरू. हा ठीक आहे. मॅडम नवीन आर्टिस्ट आहे. हे शाण्या, स्वतःच काम कर. चल, कळलं ना. हिला पण सिनियर, हिला पण म्हणजे ह्याला पण सिनियर आहे मी, कळलं ना. बने यार, काय झालं मॅडम? बने मी बिस्किट आणली होती ना पर्स मध्ये. नको चहा, मला नको आणखी. सुरू करा सर. हा चला टाइमपास नको, सुरू करा. कोण आहे? हा चावल आहे ना. अरे सांगा ना, म्हणजे चावल पण बोलायला लागला मला यार. सर कंट्रोल सर. मी कंट्रोलच करतो कधीपासून यार मी. सुरू करा सर. हा प्लीज दत्तू. रेडी ऍक्शन. मालती, मला तुझ्या केसांमध्ये हरवून जावंसं वाटतंय. तुझ्या डोळ्यांमधलं काजळ व्हावंसं वाटतंय. सर काजळ शब्दावरचं वजन चुकतंय जरा. काजळ इकडे अरे कोण आहे हा? अरे चहावाल्याची लायकी आहे का मला बोलतोय? फालतू 25 सेकंद फक्त हवेत मला. कंट्रोल. मी कंट्रोलच करतोय ना कधीपासून. तुम्ही चिडताय. तुम्ही नाही चिडत आहे. सर तुम्ही असा चहावाल्याचा इन्सल्ट करू शकत नाही. चहावाला कुठल्याही पोस्टवर असू शकतो. शिकवतो मला. प्लीज 25 सेकंद, फक्त 25 सेकंदाचा होल्ड करा ना. सर आता तुम्ही सलग करा, न थांबता प्लीज. आणि रोमॅन्टिक सर, तरल भाव चेहऱ्यावर दिसू देत. सगळं मिळेल तुम्हाला, फक्त 25 सेकंद द्या. हा सलग करा. हा
किंवा एका मिनिटाचं झालं ना तरी चालेल. एका मिनिटात कसं होणार आहे? एका मिनिटात कसं होणार सांगा बघा ना. मी मागापासून प्रयत्न करतो ना. मला फिलिंग येऊ दे ना सगळं जरा. मी देते तू तुम्हाला फील. नको नको तुम्ही बसा, मी करतो. ओके रेडी ऍक्शन. शॉर्ट करा सर प्लीज. हा करतो. मालती, मला तुझ्या केसांमध्ये हरवून जावंसं वाटतंय. मला तुझ्या डोळ्यांमधलं काजळ व्हावंसं वाटतंय जे अविरत तुझ्या सोबत असतं. कधी कधी वाटतं तुझ्या ओठांची लिपस्टिक व्हावी, तिचा सर्वात जास्त सहवास तुझ्या ओठांना लाभतो. असं वाटतं तुला कुशीत घ्यावं. तुझा मखमली स्पर्श, तुझे ते गरम श्वास, हाच आहे माझा आयुष्याचा ध्यास. बने कमाल सर कमाल. कमाल कमाल काय कुठली स्क्रिप्ट दिली याला? तन्मयची मॅडम. वाट लागेल आपली सर, वाट लावतील आपली. काय झालं काय मॅडम? पण तन्मयची स्क्रिप्ट दिलीस याला? मग मॅडम. अरे तन्मय का झाला यार आपला? म्हणजे काय त्याला छगनची स्क्रिप्ट द्यायला सांगितली होती ना मी. छगन मॅडम विसरलो मी. नाही आपल्याकडे एक्स्ट्रा स्क्रिप्ट आहे ना, आपण देऊ ना छगनचं. दे छगन दे आता सर ना. तर छोटासा प्रॉब्लेम झाला, तन्मयचं दिलं चुकून, छगनचं कॅरेक्टर तुम्ही. छगन्या चांगला कॅरेक्टर. कान पर पुडिंग बापाने केलं तसं असिस्टंटशिप कॅमेराशिप. सर मी सांगते तुम्हाला. काय सांगते कसं आहे का मला सांगते. ऍक्च्युली छगनचं कॅरेक्टर तुम्हाला मला शिकवू नको. चाल फालतूगिरी. छगनचं कॅरेक्टर चांगलं वाजून कानाखाली. बाप छगन आई खानाच्या कान सेकंड लीड कॅरेक्टर चपलेने मारित तुम्हाला. या विषयावर स्किट होऊ शकतं आणि ते इतकं रंगू शकतं हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. क्या बात. खूप सुंदर परफॉर्म केलं. वा वा सई. मस्त होता परफॉर्मन्स. चेतना तुला खरंच सर्दी झाली आहे? अमेझिंग बेअरिंग होतं. म्हणजे तुझा तो असा त्रास माझ्यापर्यंत पोहोचला आणि एका पॉईंटनंतर असं वाटलं की आपल्याला पण खरंच सर्दी होईल. खूप सुंदर. अंशू अमेझिंग. खूप छान वैतागला शेवटी. बने आज भी दिन बने. सुपर्ब. मला कॉन्सेप्ट पण आवडली आणि सादरीकरण पण उत्तम होतं. दत्तूचा गेस्ट अपिअरन्स पण खूप छान होता. मस्त झालं स्किट, मजा आली. प्रसाद दा. दत्तू कुठे गेला? प्यार करते वक्त बीच में आती नहीं नाक, लेकिन बीच में आती है सर्दी. लेकिन जब जब तुम सामने आते हो प्रेक्षक आपोआप होतात दर्दी. वा वा वा. आज आनंदी हे जग सारे या मालिकेची संपूर्ण टीम आपल्या बरोबर इथे उपस्थित आहे. रुजुता तू काय सांगशील या मालिकेविषयी आणखी आम्हाला? या मालिकेतून ही जी वेगळी मुलं आहेत ज्यांना आपण स्पेशल चाइल्ड म्हणतो त्यांना कसं हँडल करावं, इतर मुलांप्रमाणेच त्यांच्याशी वागावं हा मुख्य मुद्दा आहे. आणि मी आणि आस्ताद आम्ही दोघांनी म्हणजे कॅरेक्टर्स म्हणून अर्थात हे ठरवलेलं आहे की आपण आपल्या मुलीला सक्षम करायचं. ती पायावर उभी राहू शकते जरी ती ऑटिस्टिक चाइल्ड असली तरीही. त्यामुळे थोडासा हा आमच्या दोघांचा लढा आहे की कितीही काहीही झालं तरी तिला एक सामान्य मुलांसारखंच वागवायचं किंवा तिचे जे हट्ट आहेत ते तसेच पुरवले जायचे जसे आपण नॉर्मल मुलांचे पुरवतो. त्यामुळे या दृष्टीने बऱ्याच गोष्टी आहेत. आणि ही आमची एक हुशार मुलगी असते आनंदी, जी अनेक ठिकाणी मला मदत करत असते, मला वाचवत असते. किंवा मध्ये एक टेलिकास्टलाही झालेलं आहे की चीटिंग अंकल, एक दुकानदार चीटिंग करतो तर ती कशी पकडते. त्यामुळे ती जरी ऑटिस्टिक असली तरी तिचं चौफेर लक्ष असतं आणि खूप छान पद्धतीनं ती त्या काय म्हणतात निगेटिव्ह एनर्जीला पकडते असं म्हणूया आपण. त्यामुळे ही आमची एक हुशार आनंदी आहे जी सगळीकडे आनंद पसरवते. त्यामुळे आनंदी हे जग सारे. हा शिल्पाताई तुम्ही काय सांगाल? आता मालिका सुरू झाल्यानंतर जे प्रेक्षक आम्हाला भेटत आहेत किंवा जे संपर्क साधत आहेत त्या प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की इतका वेगळा विषय, इतका हाताळला न गेलेला विषय या मालिकेत आम्हाला दिसतो आहे. आणि नॉर्मल ॲबनॉर्मल ह्या आपण निर्माण केलेल्या कॉन्सेप्ट्स आहेत असं काही नसतं. प्रत्येक मूल तसंही वेगळं असतं. त्यामुळे आणि कदाचित म्हणूनच आपण प्रत्येक मुलाला सारखं वागवायचं असतं. हा मेसेज मला वाटतं जातो आहे प्रेक्षकांपर्यंत. आम्हाला खूप भरभरून प्रतिसाद मिळतो आहे आणि सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही आमचा दृष्टिकोनही बदलताय या डिफरंटली एबल्ड मुलांकडे बघण्याचा. वा वा वा. आनंदची मावशीसुद्धा इथे उपस्थित आहे, मीरा.
बघूया तिला काय म्हणायचं आहे. आनंदी तिला माऊ म्हणते. नॉर्मल असणाऱ्या लोकांना ना आपल्यात वेगळेपण एवढंच असतं, आपल्याला ज्या कमी गोष्टी आहेत ना त्या लपवायची आपल्याकडे टॅक्ट असते, जी फक्त यांच्याकडे नसते. एवढाच काय तो फरक आहे. सो ह्या अशा खूप छोट्या गोष्टी आहेत ज्या आनंदीकडनं आम्हाला शिकायला मिळत आहेत. आणि प्लस मीरा या कॅरेक्टरकडनं मला शर्वरी म्हणून शिकण्यासारख्या खूप गोष्टी मिळत आहेत. सो आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात पुढे खूप काय अजून घडणार आहे. आत्तापर्यंत बघत होतात ते सुद्धा इंटरेस्टिंग होतं आणि नक्कीच याच्या पुढे सुद्धा असेल. सो मज्जा येते मला. संग्राम, या मालिकेतल्या तुझ्या भूमिकेविषयी तुझ्याकडून जाणून घ्यायला आम्हाला फार आवडेल. कबीर म्हणजे आनंदीचा तो टीचर आहे. मला वाटतं खूप जबाबदारीचं कॅरेक्टर आहे ते. कारण अशी मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा आईवडील खूप मनावर दगड ठेवून त्यांना काही वेळासाठी आपल्यापासून दूर करत असतील, तेव्हा त्या शिक्षकांवरती जबाबदारी असते त्यांची काळजी घेण्याची. त्यामुळे हा रोल करताना तो तितक्या जबाबदारीने करायला हवा याची जाणीव ठेवून तो करावा लागतोय. आणि करताना खूप मजा येते त्या मुलांबरोबर काम करताना आणि या सगळ्या माझ्या टीमबरोबर काम करताना. त्यामुळे माझ्यासाठी एक वेगळी प्रोसेस आहे. या मालिकेतून तुम्ही आमचं मनोरंजन करताय, प्रबोधन करताय आणि आय एम शुअर सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा असं वाटत राहणार आहे मालिका बघताना की आम्ही खूप भाग्यवान आहोत आणि सतत ग्रॅटिट्यूड मनात येत राहणार आहे. थँक्यू सो मच फॉर दिस. आणि तुमच्या या मालिकेसाठी आमच्याकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा. थँक्यू.